कोकण रेल्वे ठप्प झाली आहे। त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळतो आहे। बघू शकता की आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि सध्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या प्रवाशांना आता एसटीच्या माध्यमातून या ठिकाणी सोडलं जाणार आहे। तुम्ही बघू शकता की पहिली बस ही रत्नागिरीच्या या रेल्वे स्टेशनवरती आलेली पाहायला मिळते आहे। रेल्वे स्टेशनवरनं या ठिकाणी जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणाहून पनवेलमध्ये सोडले जाणार आहे आणि मोठ्या संख्येने सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती हे अडकलेले प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं जवळपास 25 बस या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिला आहेत आणि जे पेशंट आहेत त्यांना या ठिकाणी सोडलं जाणार आहे। रेल्वे प्रशासन या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून या सर्व प्रवाशांची व्यवस्था या ठिकाणी करताना पाहायला मिळते। त्याच या सर्व प्रवाशांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा स्वतः या ठिकाणी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहे। एक एक करून जे लाईनीमध्ये या ठिकाणी सोडलं जातं। मी बघू शकता की प्रांत साहेब नंतर DYSP हे सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि प्रवाशांना या ठिकाणी कुठली चेंगराचेंगरी होऊ नये, लोक गर्दी करू नये त्या दृष्टीनं पोलीस या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देताना पाहायला मिळतात। मी या बसमध्ये बसवून जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना या ठिकाणाहून पनवेलच्या दिशेने या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे। शेकडो प्रवासी सध्या या ठिकाणी अडकलेले आहेत। मी कॅमेरामॅनला सांगेन की हे जे सगळे प्रवासी आहेत ते तेजस आणि तुतारी एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस यामधले हे प्रवासी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येनं हे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी खोळंबलेले आहेत। जवळपास 16 तास उलटून गेलेले आहेत। आता प्रवाशांचा पेशन्स या ठिकाणी संपत चाललेला आहे। त्यामुळे आता कोकण रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून आता या प्रवाशांना थेट मुंबईपर्यंत जाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।